नमस्कार. आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येते. पारे ग्रामपंचायतीत महिला राज आरक्षणातून दिसतंय नव्या नेतृत्वाची चाहूल. ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे लोकशाहीची पहिली पायरी. सांगोला तालुक्यातील पारे ग्रामपंचायतीसाठी जाहीर झालेली 2026 चे आरक्षण पाहता सद्यस्थितीत एक गोष्ट स्पष्ट होते. यंदा महिलांचा आवाज अधिक बुलंद होणार आहे. परिशिष्ट 8 नुसार पारे गावात एकूण 9 पैकी 5 जागा स्त्रियांसाठी राखीव आहेत. हे प्रमाण 55% पेक्षा जास्त आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गात 2 पैकी 1 जागा तर सर्वसाधारण 7 पैकी 4 जागा महिलांसाठी आहेत. म्हणजे निम्म्याहून अधिक ग्रामपंचायत महिलांच्या हाती जाणार हे निश्चित आहे. 2011च्या जनगणनेनुसार पारेची लोकसंख्या 2454 इतकी आहे. प्रत्येक 273 लोकांमागे एक सदस्य. हा आकडा सांगता की प्रतिनिधी आणि जनता यांच्यातील अंतर कमी आहे. अशा स्थितीत 5 महिला सदस्य आल्या तर अंगणवाडी, शाळा, पाणी, आरोग्य, बचत गट हे प्रश्न केंद्रस्थानी येतील. घर सांभाळणाऱ्या महिलांना गावाचा कारभार सांभाळणं अवघड नाही हे आता अनेक गावांनी दाखवून दिलंय. पारे गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या 5.42% म्हणजे 133 आहे. नियमानुसार प्रमाण कमी असल्यानं या प्रवर्गाला जागा सुटलेली नाही. तरीही 9 पैकी 7 जागा सर्वसाधारण आहेत. याचा अर्थ सर्व समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना संधीने दार खुले आहे. लोकशाहीत आकडा महत्वाचा पण कर्तृत्व त्याहून मोठं. इतर मागासवर्गीय समाजासाठी 2 जागा राखीव आहेत. ग्रामीण भागात हा घटक शेती आणि कष्टावर अवलंबून आहे. त्यांचे प्रतिनिधित्व वाढले तर शेती, पाणी, वीज, रस्ते या मूलभूत प्रश्नांना बळ मिळेल. 2 पैकी 1 जागा महिलेसाठी असल्यानं मागासवर्गीय महिला नेतृत्वाची नवीन परंपरा पारेमध्ये सुरू होऊ शकते. आरक्षण ही संधी आहे, शिडी आहे, पण त्या शिडीवरून जर चढून काम करावे लागलं. सद्यस्थितीत पारे गावासमोर पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, रोजगार हे प्रश्न आहेत. 2020च्या निवडणुकीनंतर 6 वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत जनतेला काम करणारा प्रतिनिधी हवाय. या गावात 5 महिला, 2 मागासवर्गीय प्रतिनिधी असतील. तिथे सर्वसमावेशक विकास ही फक्त घोषणा न राहता कृती होऊ शकते. गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची आणि पारदर्शक कारभाराची. पारे ग्रामपंचायतीच्या निमित्ताने सांगोला तालुक्यातील इतर गावांनाही संदेश मिळतोय. आरक्षणाचा उपयोग समाज उभारण्यासाठी करा. पद मिळवणं सोपं आहे, पण लोकांच्या मनात स्थान मिळवणं हे तर खरं यश आहे. सद्यस्थितीत पारे बदलाच्या उंबरठ्यावर आहे. 2026ची ही निवडणूक केवळ सदस्य निवडण्यापुरती न राहता गावाच्या भविष्याची दिशा ठरणारी ठरो हीच अपेक्षा. यापुढच्या राजकीय अपडेट्स पाहण्यासाठी आता CBS न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.